मी जर तुम्हाला सांगितलं की कोणत्याही देशाचं सर्वात मोठं शस्त्र हे त्याच्याकडचं असलेले न्यूक्लिअर पॉवर नाही आहे, त्याच्याकडचे असलेले वेपन्स नाही आहेत किंवा त्याच्याकडचे असलेले शस्त्रास्त्र नाही आहेत, तर सर्वात मोठं शस्त्र आहे ते म्हणजे कोणीतरी आपल्यावर अवलंबून आहे. हो, आत्ताच्या घडीला हे सर्वात मोठं शस्त्र आहे. ग्लोबलायझेशनमुळे, जागतिकीकरणामुळे आत्ता अशी परिस्थिती झालेली आहे की अनेक देश एका काही ठराविक देशांवर अवलंबून आहेत आणि त्याचा वापर ते देश अगदी सुरळीतपणे करतात. त्याला युद्धशास्त्रात एक खूप छान संकल्पना आहे, ती म्हणजे वेपनायझेशन ऑफ इंटरडिपेंडन्स, परस्परावलंबनाचे शस्त्रीकरण. कोणीतरी आपल्यावर अवलंबून आहे आणि त्याचंच शस्त्र म्हणून वापर करणं हे फार सर्रास आपल्याला आढळतं. त्याचंच उदाहरण घ्यायचं झालं तर इराणने आत्ता स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद केलेला आहे. तिथून जे तेलाची आयात निर्यात होते त्यावर एकदा कंट्रोल केला आणि आपल्यावर कोणीतरी, आपल्या पॅसेजवर कोणीतरी अवलंबून आहे हे इराणने दाखवलं आणि एकही बुलेट न फायर करता सुद्धा पूर्ण जगामध्ये काही तुटवडा निर्माण केला. कुठलीही बुलेट न फायर करता, कुठलेही वेपन न टाकता, अगदी आपली आर्मी न घुसवता कुठला तरी देश आता दुसऱ्या देशावर किंवा इतर जगाला वेठीस धरू शकतो. वेपनायझेशन ऑफ इंटरडिपेंडन्स हीच संकल्पना आहे. आत्ता 21व्या शतकात खूप ठिकाणी ते वापरली गेलेली आहे. तुम्हाला अजून कुठले एक्झाम्पल्स माहीत असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. त्याहीपेक्षा अशा अजून अनेक कन्सेप्ट्स आहेत ज्या युद्धशास्त्रातल्या तुम्हाला आत्ता सांगू शकतो, त्या थेअरी मांडू शकतो. तुम्हाला जर अशा वेगवेगळ्या थेअरी इतिहास मॅटर्सतर्फे ऐकायच्या असतील तर कमेंट सेक्शनमध्ये फक्त येस म्हणा. धन्यवाद.